नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज आपण कार्टेशियन प्रोडक्ट हा कॉन्सेप्ट बघणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय कार्टेशियन प्रोडक्ट. ठीक आहे. तर कार्टेशियन प्रोडक्टची जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन ज्यावेळेस आपण बघतो तर त्या डेफिनेशन्स मध्ये दोन प्रकार पडतात. म्हणजे एक तर तुम्हाला ज्या काही तुम्ही दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट घेत आहात ते दोन सेट एम्प्टी आहेत का नॉन एम्प्टी आहेत याच्याविषयी तुम्हाला भाष्य करावं लागेल. सो मेनी स्टँडर्ड ऑथर डायरेक्टली हे सांगतात की let us we have two sets, say A and B, and denote their Cartesian product A cross B is equal to collection of the ordered pair AB such that small a coming from capital A and small b coming from capital B. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ गिवन टू सेट डिनोट करतो. परंतु प्रॉब्लेम काय येतो माहितीये का, ज्यावेळेस मी कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट म्हणतो तर एक पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये दुसरी एक पॉसिबिलिटी आहे. कशी ती बघा. हा जो काही कार्टेशियन प्रोडक्ट आहे, if A is equal to phi and B is not equal to phi, or A is not equal to phi and B is equal to phi, or A is equal to phi and B is equal to phi. बेटा if जर ही पॉसिबिलिटी जर तुमची आपण जर कन्सिडर जर केली की सेट एक जे काय आपण दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट घेतोय त्यामध्ये जर एक सेट एम्प्टी आहे दुसरा नॉन एम्प्टी आहे किंवा दुसरा एम्प्टी आहे पहिला नॉन एम्प्टी आहे किंवा दोघे एम्प्टी आहेत तर त्यावेळेस मात्र कार्टेशियन प्रोडक्ट काय येतो मित्रांनो, एम्प्टी येतो. त्यावेळेस मित्रांनो कार्टेशियन प्रोडक्ट काय येतो, एम्प्टी येतो. त्यावेळेस आपण जेव्हा डेफिनेशन्स करतो कार्टेशियन प्रोडक्टची तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत डेफिनेशन मग की लेट अस वी हॅव अ टू नॉन एम्प्टी सेट से A and B, then their Cartesian product denoted as A cross B is equal to ordered pair A comma B such that small a coming from capital A and small b coming from capital B. अशा प्रकारे आपण त्याची डेफिनेशन्स करतो. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया. Suppose capital A is equal to 1 comma 2 and capital B is equal to 1 comma 2 comma 3, then कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A क्रॉस B कसा डिफाइन करतो आपण किंवा कसा घेणार आहात मित्रांनो, तर काय करणार आहोत आपण, टेक द एलिमेंट 1 फ्रॉम द सेट A and form a ordered pair with every element of set B. That is the ordered pair 1 comma 1, ordered pair 1 comma 2, ordered pair 1 comma 3, ordered pair 2 comma 1, ordered pair 2 comma 2 and ordered pair 2 comma 2 2 comma 3. ठीक आहे बेटा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन्स करू शकता की व्हाट इज द नंबर ऑफ एलिमेंट in the Cartesian product of this given set A and B is equal to 1 2 3 4 5 6. तर बघा हे म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे जेव्हा तुम्ही दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट करता तर त्या कार्टेशियन प्रोडक्ट केल्याच्या नंतर जो काही सेट येतो, आता कार्टेशियन प्रोडक्ट हा प्रत्येक सेट असतो बिकॉज इट इज अगेन अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. कारण की या ठिकाणी मी जर असं म्हटलं तुम्हाला की ही समजा एखादी ऑर्डर्ड पेअर आहे 1,6, is it the member of this set A cross B? ही ऑर्डर्ड पेअर 1,6 ही A cross B चा मेंबर आहे का, तर डेफिनेटली तुम्ही जर बघितलं ह्या ऑर्डर्ड पेअर मध्ये जो काही फर्स्ट एलिमेंट आहे फर्स्ट पोझिशनचा 1 दॅट इज कमिंग फ्रॉम A, बट द सेकंड पोझिशनचा जो काही एलिमेंट 6 आहे दॅट इज नॉट प्रेझेंट over the here, and you can also observe that in this set there is no such type of ordered pair present here, so therefore definitely there is no any ambiguity कि ये ordered pair इस सेट के अंदर बिलोंग करेगी या नहीं बिलोंग करेगी. तो सीधा आपको पता चल रहा है कि ordered pair 1,6 does not belong to this A cross B. That's why Cartesian product is itself a set because it is a collection of well defined distinct object. तो फिर कार्टेशियन प्रोडक्ट अगर वेल डिफाइंड सेट है या सेट है तो इसकी कार्डिनलिटी कितनी रहेगी बेटा, तो इसकी कार्डिनलिटी कितनी रहेगी, द प्रोडक्ट ऑफ द कार्डिनलिटी ऑफ द गिवन टू सेट. जर मी दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट घेतो A चा आणि B चा, जर A ची कार्डिनलिटी जर m असेल, B ची कार्डिनलिटी ऑफ B जर n असेल, then the cardinality of their product is, that is the cardinality of A cross B is mn. That's why here cardinality of A is a 2 and cardinality of B is a 3, so therefore 2 into 3 is equal to 6. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, नंबर ऑफ एलिमेंट हे कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये किती आहेत हे सांगू शकतो. आणि एक ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट
एक रिमार्क म्हणून तुम्ही नोट डाऊन करू शकता की ज्या वेळेस आपण कार्टेशियन प्रोडक्ट करतो A क्रॉस B अँड B क्रॉस A, तर हे जे काही दोन सेट येणार आहेत मग आपल्याकडे बेटा, तर A क्रॉस B इज इक्वल टू B क्रॉस A इफ अँड ओनली इफ A इज इक्वल टू B. जर ते दोन सेट इक्वल असतील देन अँड देन A क्रॉस B इज इक्वल टू B क्रॉस A येईल मित्रांनो. फॉर एक्झाम्पल यू कॅन ऑब्झर्व दॅट A इज इक्वल टू 1, 2 and B is equal to 2, 1, and if you take the Cartesian product A cross B is equal to ordered pair 1, 2, ordered pair 1, 1, ordered pair 2, 2, and ordered pair 2, 1, and if you do the B cross A, that is again B cross A, 2 ordered pair 2, 1, ordered pair 2, 2, and ordered pair 1, and ordered pair 1, 2, and you observe that these two sets are equal because here ordered pair 1, 2 is present, in this set also ordered pair 1, 2, ordered pair 1, ordered pair 1, ordered pair 2, 2, that is the 1, 2 correspondence exists in between these two sets, and hence we can say that कि बेटा जब कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A क्रॉस B is equal to कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ B क्रॉस A if and only if A is equal to B, that is another possibility. लेकिन आपण ती पॉसिबिलिटी या ठिकाणी डिस्कस करत नाही, कारण की कार्टेशियन प्रोडक्ट जेव्हा आपण एम्प्टी सेटचा घेतो तो एम्प्टी येत असतो आणि त्याच्यामुळे आपण कार्टेशियन प्रोडक्ट घेताना ऑलवेज नॉन एम्प्टी सेट घेतो. दॅट्स व्हाय इन दॅट केस आपण असं त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करत नाहीये की घेणार ज्यावेळेस आपण कार्टेशियन प्रोडक्ट घेतो दोन सेटचा तो म्हणजे इक्वल आहे A क्रॉस B इज इक्वल टू B क्रॉस A इफ अँड ओनली A इज इक्वल टू B. एक पॉसिबिलिटी बघा, जर A इज इक्वल टू एम्प्टी आहे, B इज इक्वल टू सपोज सेट ऑफ नॅचरल नंबर आहे, देन A क्रॉस B phi क्रॉस N इज इक्वल टू phi and B क्रॉस A, that is N cross phi is equal to phi. This implies A cross B is equal to B cross A, but A is not equal to B because A is equal to phi and B is equal to set of natural number. म्हणजे जेव्हा दोन सेट इक्वल नसतानाही त्यांचा कार्टेशियन प्रोडक्ट मतलब A क्रॉस B इज इक्वल टू B क्रॉस A येऊ शकतं, बट दिस इज ओनली पॉसिबल केव्हा होऊ शकते, ज्यावेळेस एक नॉन एम्प्टी असेल, एक एम्प्टी असेल, एक एम्प्टी असेल, एक नॉन एम्प्टी असेल. अशा प्रकारे मित्रांनो कार्टेशियन प्रोडक्ट आपण डिस्कस करू शकतो. अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट टू फर्दर स्टडी ऑफ रिलेशन अँड फंक्शन. वी विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर.